ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,000 खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। नमो शेतकरी अखेर महत्त्वाचे अपडेट आलेले असून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। बघू शकता आता नमो शेतकरी योजनेचे डायरेक्ट 2,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण आता वाटप केले जाणार आहेत। होय 2,000 रुपयांचा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांना आता देण्यात येणार असून ही टोटल रक्कम आता एक ना एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय। मात्र काही शेतकऱ्यांना तर 4,000 रुपयांचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। होय तुम्हाला पण आता 2,000 रुपयाऐवजी 4,000 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 कामे देखील सरकारने सांगितलेली करावी लागतील। सरकारची आत्ताच घोषणा झालेली आहे, नवीन निर्णय घेतलेला आहे। तसेच आता नमो शेतकरी योजनेमध्ये 3 मोठे बदल देखील केलेले आहेत। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमके 2,000 रुपये कोणाला मिळणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये कोणाला मिळणार, सर्व अपडेट बघायला मिळेल व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर बघू शकता अखेर सरकारचा मोठा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळालेला आहे। बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे ती तुम्हाला माहिती वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघा कोणत्या शेतकऱ्यांनी आता काळजी करायची नाही असं सरकारने सांगितलं आहे। सर्वांच्या खात्यावरती 2,000 रुपये आता पोहोच केले जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून पण सरकारने सांगितलेली 2 कामे देखील आता करून घ्या, कारण हे पैसे अर्जंट सरकार देणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी काही झालं तरी 3 ते 4 दिवसाच्या आत ही 2 कामे करावी अशी सरकारने माहिती पण दिलेली आहे। या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा, सरकारचा 4,000 रुपयांचा हप्ता देखील काहींना भेटणार आहे तर काहींना नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे। मग आता 4,000 रुपये नेमके कोणाला भेटणार आहेत व 2,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। त्यापूर्वी या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पैसे वाटपासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर केला आणि शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपये देण्यासाठी आता घोषणा होणार असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे। या ठिकाणी बघू शकता आता काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता आता वाटप होणार आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये नाही तर डायरेक्ट 4,000 रुपये सरकार देणार आहे। त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। हे 4,000 रुपये पूर्ण येतील आणि त्यातच सरकारने सांगितलं की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये दिले आहेत। मात्र आता ते 2,000 रुपये दिल्यानंतर आम्ही लगेच नमो शेतकरीचे पण आता हे 2,000 रुपये देत आहोत। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका, आता कसलाही उशीर होणार नाही। मात्र शेतकऱ्यांना ही 2 कामे करावी लागतील असं सरकारनं पण सांगितलं आहे। मुख्यमंत्री साहेब म्हटले की प्रत्येक शेतकऱ्यांनी अर्जंट जेवढं होईल तेवढे ही 2 कामे करून घ्यावी। जर शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली नाहीत तर त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। तुम्हाला आता पीएम किसान योजनेचे पैसे भेटले पण नमो शेतकरी योजनेचे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे अर्जंट करावीच लागणार आहेत। मग नेमकी कोणती कामे करावी लागणार त्याबाबतची देखील माहिती आता याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। म्हणजे काय होईल, तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल, कारण आता नवीन नियम यामध्ये टाकलेले असून कडक नियम आता नमो शेतकरी योजनेमध्ये बघायला मिळत आहेत। 3 मोठे बदल देखील केले असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अर्जंटमध्ये जेवढं होईल तेवढं आता ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। जर केली नाही तर तुमचं नाव यादीतील जाईल आणि तुमचा हप्ता काही वेळेस कायमचा देखील बंद होऊ शकतो। त्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे। त्यासाठीच आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची देखील माहिती आपण पुढे देणारच आहोत। तर चला आता त्यापूर्वी नेमके पैसे कसे वाटप होणार, पैसे वाटप होताना सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत की एकदमच पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप केले जाणार आहेत, सर्व काय आता आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने केलेला आहे। या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आता काळजी करत बसू नका, पूर्ण पैसे सरकार देत असल्यामुळे सर्वांना दिलासा नक्की मिळणार आहे। पूर्ण पैसे बँक खात्यात येणार आहेत। सरकारने पण काही नियम आता जास्त कडक लावलेले आहेत। याआधी हप्ता मिळत होता, मात्र आता ज्यांना याआधी हप्ता मिळालेला आहे त्यांना यावेळेस हप्ता भेटेल का नाही हे पण आपल्याला पूर्णपणे फिक्स सांगता येणार नाही, कारण की सरकारने तसा मोठा बदलच केलेला आहे। या ठिकाणी बघा आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर
खात्यावरती 2,000 रुपये वाटप केले जाणार आहे, तर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 4,000 रुपये भेटले तर चांगला दिलासा देखील मिळू शकतो. पण या ठिकाणी बघा, आता सरकार एकाच वेळेस नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये डायरेक्ट टाकणार आहे आणि त्यासोबत अनुदानाचे 10,000 रुपये पण वाटप करणार आहे. ज्यांना नमो शेतकरीचा हप्ता भेटतो त्यांना अनुदानाचे पण 10,000 रुपये आता भेटणार आहेत. पण हे दोन नियम आता आलेले असून शेतकरी मित्रांनो, या दोन नियमामुळे बरेच शेतकरी आता योजनेतून दूर होणार आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांचा बंद होणार आहे. कारण की सरकारने दोन कडक नियम आता लावलेले आहेत. या नियमामुळे सर्वात मोठा फटका आता बऱ्याच शेतकऱ्यांना बसणार आहे. मग आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हप्ता भेटायला पाहिजे, आपलं नाव या यादीतून जायला नाही पाहिजे, तर त्यासाठी व्हिडिओ बघा. कारण की जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून 100% जाणार आहे व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणारे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची देखील गरज पडणार नाही. नंतर तुम्ही ही दोन कामे आता लवकरात लवकर करून घ्या. तर चला, नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला आता पुढच्या 2 मिनिटाच्या आत लगेच सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी आता सरकार जे अनुदानाचे 10,000 रुपये पण देणार आहे त्याबाबत माहिती बघूयात. कारण ज्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपयांचं अनुदान सर्वात आधी सरकार 11 जिल्ह्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर त्याच 11 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पण पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहे. तर चला, नेमके ते कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची नावे सांगतो. त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील बघण्यासाठी आता व्हिडिओ बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील प्रमाणे सर्व काही सविस्तर यादी आलेली आहे. तर इकडे बघू शकता, नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. आता शेतकरी खुश झालेले आहेत. काळजी करण्याचे कारण नाही, कारण की आता पूर्ण रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. पण लक्ष द्या, आता ही दोन कामे करायचीच आहेत. नेमकी कोणती आहेत आणि ती कामे कधीपर्यंत करावी लागतील ती माहिती देखील तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तर वाटप होणारच आहेत. मात्र त्यापूर्वी 10,000 रुपये अनुदानाला आता सुरुवात होत असून हे 10,000 रुपयांचं अनुदान सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे लगेच तुम्हाला मिळतील. पण हे अनुदानाचे पैसे सर्वात आधी या 11 जिल्ह्यातच मिळणार आहे. तर जिल्ह्यांची यादी दाखवत आहे. या ठिकाणी बघू शकता, पहिला जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे, तो म्हणजे वाशिम जिल्हा. जर तुम्ही या वाशिम जिल्ह्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी आता 10,000 रुपयांचं अनुदान पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर त्यानंतर लगेच हे पैसे जमा झाल्यानंतर 2,000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका जिल्हा देखील या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता, सरकारच्या माध्यमातून पुढचा जिल्हा तालुका एक बघायला मिळत आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10,000 रुपयांचं अनुदान वाटपाला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतील तर आता हे अनुदानाचे पैसे पण नक्की भेटणार आहेत व ते पण सर्वात आधी भेटतील. जर भेटले नसतील तर आता कोणत्याही क्षणी 100% येणार आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून धाराशिवमध्ये देखील 10,000 रुपयांची रक्कम थेट वाटप केली जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एका कार्यक्रमाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित होण्याची आता शक्यता आहे. तर या ठिकाणी बघा, धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये आले असल्यामुळे या ठिकाणी पण नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील सर्वात आधी मिळतील आणि 10,000 रुपयांचं अनुदान देखील सर्वात आधी जमा होणार आहे. तर इकडे लक्ष देऊन बघा, आता यादीत तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का ते पण तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. कारण ज्यांचा जिल्हा तालुका असेल त्यांना सर्वात आधी हे पैसे भेटणार आहे. तो अनुदानाचे पैसे तर भेटतील, मात्र नमो शेतकरीचे पण पैसे सर्वात आधी भेटण्याची शक्यता देखील बघायला मिळत आहे. आता पूर्ण यादी पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर बघू शकता, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे निर्णय आता सरकारने घेतलेलाच आहे. यामुळे बघा, आता पुढील माहिती सरकारने दिलेली असून सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही. नमो शेतकरी योजनेचा मोठा निर्णय आता जाहीर केला व सांगितलं की आता 3 कडक नियम देखील लावलेले आहेत. त्यानंतर या 3 कडक नियमामुळे बरेच शेतकरी या योजनेतून बाहेर पडणार आहेत व तुम्हाला समजणार पण नाही. जर तुम्ही ही 2 कामे केली तर तुमचा हप्ता सुरूच राहील, पण नाही केली तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. हे देखील आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे.
आहे. तर चला नेमकी आता कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती देखील पुढच्या 1 मिनिटात आता लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी आता अनुदान अजून 10,000 रुपयांचं नेमकं कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ते पण सांगतो. कारण रब्बी अनुदान हे आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे व सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्यांना मिळतो त्यांना हे अनुदान पण मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. तर चला अनुदान वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी दाखवतो व त्या यादीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पण पैसे लवकरच मंजूर केले जाणार असून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे. तर चला या ठिकाणी आता यादीमध्ये नेमके पुढचे आता कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे, तालुक्यांची नावे, लिस्ट या ठिकाणी आपण बघूयात. तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. पैसे वाटपाच्या यादीतील तालुका, जिल्हा सर्व काय आता व्यवस्थितपणे जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे आता कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. सरकारने सांगितलं आहे सर्वांच्या खात्यावरती 2,000 रुपये येतील, ते पण डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून येतील. 1 रुपया पण इकडे तिकडे जाणार नाही, पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये बघा पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे, तालुके जाहीर झालेले आहेत. हिंगोली जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तर आधी मिळणारच आहेत. मात्र अनुदानाला वाटपाला सुरुवात झालेली असून पूर्ण अनुदानाची रक्कम या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका आहे वसमत तालुका. जर तुम्ही या वसमत तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुका, या तालुक्यात देखील आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तर सर्वात आधी येतीलच. मात्र अनुदानाचे पण 10,000 रुपये पूर्ण आता रक्कम टाकण्यात येणार आहे. त्यानंतर औंढा नागनाथ, तिकडे बघा औंढा नागनाथ या ठिकाणी देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. औंढा नागनाथ येथील सर्व शेतकरी बांधवांनी ही गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. आता तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तर आले, मात्र आता नमो शेतकरीचे 2,000 रुपये सर्वात आधी येतील. कारण की आता 10,000 रुपयांचं अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल अनुदान आलं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात लवकर कसे काय येणार? आता ते पण तुम्हाला सांगतो. कारण अनुदान आलं तर खूपच दिलासा मिळणार आहे. लगेच तिकडून पैसे टाकल्यानंतर 15 ते 20 मिनिटात तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये 100% जमा होणार आहेत. त्यासाठी अनुदान पण येणं गरजेचंच आहे. तर चला अनुदान अजून 10,000 रुपयांचं सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची एकदा यादी बघूया. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके किती वाजून किती मिनिटाला जमा होणार, आज होणार की उद्या जमा होणार, त्याबाबतची देखील महत्त्वाची माहिती लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील माहिती देखील जाहीर झालेली आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे एक तालुके तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी बघा पुढचा तालुका आहे सेनगाव तालुका. सेनगाव तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर या तालुक्यात देखील पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे तो म्हणजे अंबड तालुका. अंबड तालुका जालना जिल्ह्यात येतो. तर या जालना जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये बघा पुढील यादी एक आहे, त्यामध्ये भोकरदन तालुक्याचं पण नाव असून भोकरदन तालुक्यात देखील पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये बघा डायरेक्ट पैसे वाटपासाठी सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बदनापूर तालुका देखील आहे. या बदनापूर तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून कोणत्या क्षणी अनुदानाचे 10,000 रुपये मिळतील व अनुदानाचे पैसे भेटल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता या ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती लवकर जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, चिंता शेतकऱ्यांना करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील अजून पुढचे कोणते तालुके आहेत त्यांची पण नावे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर इकडे बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका आहे घनसावंगी तालुका. घनसावंगी तालुक्यात देखील आता 10,000 रुपयांचं अनुदान पूर्ण टाकण्यात येणार आहे. 10,000 रुपयांचं अनुदान जसं जमा होईल तसे पीएम किसानचे पण 2,000 रुपये या ठिकाणी सर्वात आधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. मात्र लक्ष द्या, तुम्हाला आता ही 2 कामे करावी लागतील. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीत येणार नाही आणि नमो शेतकरीचे पण पैसे तुम्हाला भेटायचे नाहीत. मग आता यादीत नाव साठी नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहे सर्व माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी पहिलं काम करायचं ई-केवायसीचं. ई-केवायसी केली नसाल ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे. एवढं जर काम केलं तर तुमची अडचण दूर होईल आणि पैसे भेटतील. आता तुम्ही म्हणत असाल
असाल अनुदानाचे 10,000 रुपये लवकर आले तर हे पण लवकर कसे येणार, त्याचं कारण काय, तर इकडे बघा, जर तुम्हाला अनुदानाचे पैसे भेटले तर समजून जायचं की आपलं सर्व काय व्यवस्थित आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे, बँक खात्याशी संलग्न आहे, त्यानंतर तुम्ही हे पण समजू शकता KYC झालेले आहे, त्यामुळे मग तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही व तिकडून अनुदान टाकले की दरवेळेसपेक्षा यावेळेस मग लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल, कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते व नमो शेतकरी योजनेचा हप्ता 15 डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे काळजी करू नका, याच तारखेच्या आसपास तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता देखील बघायला मिळत आहे। आता सर्व अपडेट अशाच बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।